नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रवरती. अर्थातच गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यामध्ये एक अशी सुनावणी सुरू आहे ज्याचे पडसाद देश पातळीवरती किंवा देशामध्ये जे वेगवेगळे राज्य आहेत त्यावरती देखील, त्यामध्ये जे जे पक्ष आहेत ज्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि खासदार हे फुटून दुसऱ्या पक्षात गेलेत किंवा स्वतःचा पक्ष कोणी स्थापन केलाय तर त्यावरती देखील परिणाम होऊ शकतोय, अशी ही सुनावणी आहे. अर्थातच आपण बोलतोय शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांना गेलेलं आहे त्याची जी सुनावणी सुरू आहे, शिवाय आमदार अपात्रतेची जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे. आज चौथा दिवस होता, सलग चौथा दिवस या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि त्याचेच पडसाद नेमके कसे उमटू शकतात पुढच्या काळात आणि यासाठी ठाकरेंची शिवसेना ही कशी प्रयत्न करते की तो पक्ष आणि तो चिन्ह हे आपल्याकडे यावं, त्यासाठी ते काय काय मुद्दे मांडतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्वपूर्ण राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि आपल्या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया. एकूण ठाकरे म्हणतायत की आपल्याला जे पक्ष चिन्ह आहे, जे नाव आहे ते पुन्हा मिळेल किंवा गोठवलं जाईल. अगदी कॉन्फिडेंटली हे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्यावरती देखील संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे. ते म्हणतात की आमच्या देशाचा संविधानावरती विश्वास आहे, यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटपतोय, याबाबत आमच्या मनात शंका नाहीये असं संजय राऊत म्हणतात आणि सोबत एकनाथ शिंदे यांचा हसतानाचा फोटो लावतात. म्हणजे एकूण अचानक हा जो कॉन्फिडन्स आलेला आहे तो कुठून आलेला आहे तर अर्थातच कपिल सिब्बलांचा जो काही युक्तिवाद कोर्टात सुरू आहे त्यावरून. आता ठाकरेंची बाजू सध्या ऐकली जाते कोर्टामध्ये, अजून शिंदेच्या पक्षाची बाजू ऐकायची बाकी आहे, निवडणूक आयोगाची बाजू ऐकण्याची बाकी आहे, विधिमंडळ अध्यक्ष जे आहेत त्यांची बाजू देखील कोर्ट ऐकून घेईल, त्यानंतर काय तो अंतिम निकाल लागेल. पण यामध्ये ठाकरेंची बाजू भक्कम होताना आपल्याला पाहायला मिळते का, आणि मिळत असेल तर ती का मिळते तर कपिल सिब्बल यांचे जे युक्तिवाद आहे ते यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. आता नेमके कपिल सिब्बल यांचे ते युक्तिवाद काय आहे हेच मी तुम्हाला आता पुढच्या भागामध्ये सांगतोय. तर एकूण कपिल सिब्बल म्हणतात की शिंदेच्या बंडापूर्वी शिवसेनेची घटना ही अस्तित्वात होती, पण फूट पडल्यावरती शिंदेंनी ती नाकारली. ठाकरेंच्या नेतृत्वात जे आमदार झाले, जे मंत्री झाले, त्यांना ही घटना नाकारण्याचा एक हक्क होता का, हा प्रश्न देखील त्यांनी कोर्टामध्ये उपस्थित केला. 2018ची सेनेची घटना ही आयोगाने जी आहे ती अमान्य केली. आयोगाला तो अधिकार होता का? विधिमंडळाची आमदार खासदार फूट ही राजकीय फुटाची, एक पक्षाची फूट मानली जाते, हे तरी योग्य कसं आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जे आमदार फुटतात, जे खासदार फुटतात, ज्याला विधिमंडळातील राजकीय फूट मानली जाते त्याला तुम्ही पक्षाची फूट कसं म्हणू शकता, हा प्रश्न जो आहे तो कपिल सिब्बल हे कोर्टात सध्या उपस्थित करतायत. निवडणूक आयोग आणि अध्यक्षांनी याच आधारावरती, म्हणजे विधिमंडळाच्या फुटीच्या आधारावरती हा सगळा निर्णय दिलाय जो असंवैधानिक आहे आणि शिंदे बरोबर काहीच आमदार जे आहेत ते गेले होते, त्यामुळे हा निर्णय घेणं योग्य नाहीये असं देखील कपिल सिब्बल जे आहे ते म्हणतात. त्यांनी यावरती म्हणताना एक महत्वाची बाजू मांडली कपिल सिब्बल यांनी. ते काय म्हणाले की शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीतील 160हून जास्त पदाधिकारी हे जेव्हा फुटीमध्ये एक पडली होती, एकनाथ शिंदे यांचे आमदार जे आहेत ते फुटीमध्ये गेले होते, तेव्हा ते सर्व पदाधिकारी 160हून जास्त पदाधिकारी जे राष्ट्रीय कार्यकारिणीतील आहेत ते ठाकरेंसोबत उपस्थित होते, ठाकरेंबरोबर होते. त्यामुळे याला विधिमंडळ फूट जी आहे ती गृहीत धरली गेली फक्त आमदारांच्या बेसिसवरती. एकूण ठाकरेंनी जे काही केलेलं आहे त्यामध्ये जेव्हा जी फूट पडलेली आहे तेव्हा 19.4 लाख सदस्य, म्हणजे त्यामध्ये उपनेते असतील, सचिव असतील, जिल्हा प्रमुख असतील, ते देखील ठाकरेंसोबत होते आणि त्या तुलनेने फक्त 5 लाखहून कमी सदस्य जे आहेत ते शिंदेबरोबर गेलेले. मग याला तुम्ही राजकीय पक्षाची फूट कशी म्हणू शकताय, हे देखील कपिल सिब्बल यांनी त्यांचं जे युक्तिवाद आहे ते मांडलेलं आहे. आता राजकीय पक्षात तर फूट नव्हती, मग हे सगळं निर्णय जो आहे तो एवढ्या घाईमध्ये का घेतला गेला, असा प्रश्न हा कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये उपस्थित केलेला आहे. आता एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो मी तुमच्या समोर आणतोय. काय झालं की कपिल सिब्बल यांनी सादिक अली प्रकरण आणि केरळच्या निकालाचा एक दाखला दिला आणि त्यानुसार राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्ष
दोघांचा उल्लेख वेगळा केला जातो असं देखील म्हटलेलं आहे. आता हे सादिक अली प्रकरण नेमकं काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर सादिक अली प्रकरण म्हणजे 1972 सालचं हे प्रसिद्ध न्यायालयीन प्रकरण आहे. तर या कोर्टाचं सुनावणी जेव्हा होते तेव्हा त्याला एक नाव दिलं जातं या प्रकरणाला. तर त्या सुनावणीचं नाव होतं सादिक अली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर या सगळ्याची पार्श्वभूमी काय, तर 1959 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. तेव्हा एक गट हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आर याला सपोर्ट करत होता आणि दुसरा गट काँग्रेस ओ हा जो आहे तो त्याचे गटाचे अध्यक्ष जे आहे ते सादिक अली होते. दोन्ही गटांनी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह बैलजोडी हे स्वतःचं असल्याचा तेव्हा देखील दावा केला होता. म्हणजे जसं शिंदेसोबत झालं तसंच त्यावेळेला म्हणजे 1959 दरम्यान हे काँग्रेस बरोबर झालं होतं आणि त्यांनी देखील बैलजोडी हा दावा आपला असल्याचं सांगितलं होतं. पण निवडणूक आयोगाचा निर्णय यामध्ये काय होता, तर निवडणूक आयोगाने बहुसंख्येच्या तत्वावरती निर्णय दिला आणि ज्या गटाकडे लोकसभा आणि राज्यसभा याचे सदस्य जास्त होते तो गट खरा काँग्रेस मानला गेला. सर्वोच्च न्यायालयात काय झालं, तर सादिक अली यांनी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित केला. 1972 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय जो आहे मग तो कायम ठेवला. न्यायालयाने स्पष्ट केले की पक्षफुटीच्या प्रकरणात संख्याबळ किती लोकप्रतिनिधी कोणाबरोबर आहे हा महत्वाचा निकष असतो. मात्र त्यामध्ये देखील जे सदस्य आहेत त्यामध्ये कोण कोण कुणासोबत आहेत म्हणजे एकूण सदस्य कुणासोबत आहेत हे देखील पाहिलं गेलं पाहिजे असं त्यांचं एकूण म्हणणं होतं. आता हेच प्रकरण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे जेव्हा शिवसेना गेलेली आहे तेव्हा सुनावणीमध्ये आलेलं आहे. आता शिंदेंना यामुळे घटनेत बदल करण्याचा अधिकार नाहीये असं देखील एकूण म्हटलं गेलंय. म्हणजे एकनाथ शिंदे हे जेव्हा पक्षाच्या बाहेर पडतात त्यानंतर त्यांना घटनेत बदल करण्याचा अधिकार नाही. त्यांची पदावरून हकलपट्टी झाली होती तर पुढचा विषयच येत नाही, त्यांच्याकडे शिवसेना जाऊ शकत नाही असं देखील सिब्बल म्हणतात. निवडणूक आयोगाचा दृष्टिकोन हा घटनाबाह्य असल्याचं ते म्हणतायत, कारण की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोन्ही पक्ष वेगळे आहेत. अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वीच शिंदेंना नाव आणि पक्षचिन्ह देणं हे देखील चुकीचं होतं असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. तो निर्णय येईपर्यंत थांबायला हवं होतं जे निवडणूक आयोग आणि अध्यक्ष यांनी केलं नाही आणि हाच चुकीचा निर्णय या दोघांनी घेतलेला आहे असं देखील सिब्बल म्हणतात. सत्तेचा वापर करून आमदार खासदारांची संख्या वाढवली गेली आहे हा मुद्दा देखील मांडताना कपिल सिब्बल हे मागे राहिले नाही. त्यांनी स्पष्ट म्हटलं की जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा लोक जे आहेत ते त्यांच्या पक्षात जायला लागली, कारण की सत्ता ही लोकचुंबकासारखी असते आणि त्याकडे जे लोक असतात, जे पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात ते आकर्षित होत असतात असं देखील ते म्हणतायत. अजूनही कुणाचेच आमदार जे आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये अपात्र देखील झालेले नाहीयेत. 23 जून, 27 जून आणि 2 जुलै 2022 या तारखा अपात्रतेसाठी महत्वाच्या असल्याचं ते म्हणतात आणि त्यामध्ये ते म्हणतात की आमदारांचा आता कार्यकाल तर संपलाय तरी त्या वेळेचा त्या निर्णयाचा जो काही परिणाम आहे तो अजूनही दिसतोय. पक्षचिन्ह नाव या सर्व घटनांवरती होतोय, त्यामुळे अपात्रतेचा मुद्दा अजूनही निर्णायक आहे. अजूनही यावरती चर्चा झाली पाहिजे असं स्वतः कपिल सिब्बल हे म्हणतात. आता शिवसेनेची आजची सुनावणी तरी एकूण संपलेली आहे. पुढील आठवड्यामध्ये म्हणजे मंगळवार किंवा गुरुवारी 11 किंवा 13 तारखेला पुढच्या आठवड्यामध्ये याची सुनावणी होईल. 1.25 तासापेक्षा अधिक काळ हा कपिल सिब्बल यांना दिलेला आहे. म्हणजे एकूण म्हटलं गेलं की कपिल सिब्बल हे 1 तासच मागत होते पण तरीही जास्त वेळ हा दिलेला आहे. त्यांची जी स्वतःचा युक्तिवाद जो आहे कपिल सिब्बलांचा तो जवळपास अंतिम युक्तिवाद संपला असल्याचं म्हटलं जात आहे. आता 2018 नुसार ठाकरे हे पक्ष प्रमुख आहेत असं देखील कपिल सिब्बल हे म्हणतायत. निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढली गेलेली आणि सर्व अधिकार जे आहेत ते पक्ष प्रमुखाला असल्याचं ते म्हणतायत. आता एकूण मी सर्च केलं की 2018 ची जी घटना आहे त्याचा वारंवार उल्लेख होतोय. आता हा नेमका विषय काय आहे ते देखील आपण जाणून घेऊ. तर पक्षप्रमुख हा पक्षातील सर्वोच्च अधिकार संपन्न व्यक्ती आहे. 2018च्या घटनेनुसार, शिवसेनेच्या घटनेनुसार असं म्हटलं जात आहे.
शिवाय पक्षप्रमुखांना कोणत्याही पदावरील नियुक्त्या रोखण्याचा, काढून टाकण्याचा किंवा रद्द करण्याचा देखील पूर्ण अधिकार हा 2018च्या घटनेनुसार दिलेला आहे. पक्षाच्या सर्व बाबींवर पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम असेल, सर्वसामान्य आणि बंधनकारक असेल. राष्ट्रीय कार्यकारिणी ही पक्षप्रमुखांनंतरची सर्वोच्च संस्था आहे, म्हणजे सगळ्यात अगोदर पक्षप्रमुखांना ठेवलेला आहे. पण मतभेद झाल्यास पक्ष प्रमुखांचा निर्णय हा अंतिम असेल. मग तो कोणताही निर्णय असेल, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती असेल, पदाधिकाऱ्याला काढण्याचा निर्णय असेल आणि शिस्तभंगाची कारवाई देखील पक्ष प्रमुखांचाच अंतिम निर्णय असेल, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पण आता या सगळ्यामध्ये काय झालंय तर 2018ची दुरुस्ती ही निवडणूक आयोगाकडे योग्य पद्धतीने सादर झाली नव्हती किंवा आयोगाच्या त्या रेकॉर्डवर नाहीये असा आयोगाचा दावा आहे. त्यामुळे 2022-23च्या शिवसेना फुटीच्या प्रकरणात निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्षांनी 2018ची घटना ही एकूण अनडेमोक्रॅटिक जी आहे ती ठरवलेली आहे आणि आयोगाने 1999ची जी जुनी घटना आहे त्याला अधिकृत मानून शिंदे गटाला खरी शिवसेना म्हटलं असल्याचं एकूण म्हटलं जात आहे. म्हणजे आता कपिल सिब्बल तेच म्हणतायत की तुम्ही 2018चं जर तुम्ही घटना नाकारताय तर त्यामध्ये सरळ स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि जे मंत्री, खासदार आहेत, जे आमदार आहेत ते पक्षप्रमुखांच्या त्यांच्या अंतर्गत त्यांची निवड झालेली आहे. मग स्वतः शिंदे देखील असतील, ते आमदार देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाअंतर्गत झालेले. जर तुम्ही ते मान्य करताय तर तुम्ही ही घटना जी आहे ती का मान्य करत नाही असा प्रश्न सातत्याने कपिल सिब्बल हे विचारतायत. त्यामुळे हे सगळे युक्तिवाद खूप महत्वाचे आहेत. पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रकरणामध्ये काय म्हणणं मांडणार आहे, त्यांच्या वकिलाकडून काय म्हणणं येणार आहे आणि निवडणूक आयोग तसेच जे अध्यक्ष आहेत त्यांचं या सगळ्यामध्ये म्हणणं काय असणार आहे हे देखील पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.